दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शताब्दी जयंतीनिमित्त वरवाडी येथे भव्य मशाल यात्रेचं आयोजन करण्यात आलं। या मशाल यात्रेत महिलांचा व सावित्रीच्या लेकींचा उत्साहपूर्ण सहभाग विशेष लक्षवेधी ठरला। या यात्रेत महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जिवंत देखाव्यासह फिरती शाळा ही संकल्पना साकारण्यात आली होती। मशाल यात्रेची सुरुवात सावित्रीबाई फुले नगर येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली, तर समारोप महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला। कार्यक्रमात सावित्रीच्या कर्तबगार लेकींचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला। हा प्रेरणादायी उपक्रम नगरसेविका वर्षा रवींद्र माळी व आशा भालेराव माळी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलाय। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका कृतिबेन भूपेशभाई पटेल यांनी भूषवले। यावेळी महिला नगरसेविका सीमाताई रंधे, कुसुमताई बागुल, समता परिषदेच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष भाग्यश्री माळी यांच्यासह गंगाबाई, निर्मलाबाई, वैशाली वासुदेव देवरे, चंद्रकला संतोष माळी आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। विशेष म्हणजे नाविन्य जाधव या चिमुकलीने महात्मा फुले यांच्यावरील प्रभावी भाषण करून उपस्थितांची मने जिंकली। यावेळी विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला। आशा वर्कर, दामिनी पथक, पोलीस कर्मचारी, एकल महिला तसेच एसटी डेपोमधील सहाय्यक मेकॅनिकल कर्मचाऱ्यांचा विशेष गौरव करण्यात आला। कार्यक्रमात पांडुबापू माळी म्युनिसिपल हायस्कूल शिरपूर येथील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक बुकेंनी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती भीमराव माळी व यशस्विनी प्रवीण जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन नगरसेविका वर्षा रवींद्र माळी यांनी मानले। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त समता परिषद महिला आघाडीतर्फे महिलांनीच आयोजित केलेल्या कार्यक्रमात महिलांचा सत्कार करण्यात आला। म्हणजे ज्योतिबांचे स्वप्न आज पूर्ण झाले, कारण आयोजक आणि सन्मानार्थी या दोघही महिलाच होत्या, हे या कार्यक्रमाचं विशेष। भारतीय समता परिषद याची स्थापना माननीय छगन भुजबळ यांनी 1 नोव्हेंबर 1992 मध्ये केली। यासाठी केली की सर्व सामाजिक व सर्व महिलांनी एकत्र येऊन, तसेच समाजातील सर्व महिलांनी एकत्र येऊन काहीतरी पुढे यावं व समाज व्याप्ती व्हावी यासाठी त्यांनी कार्य केले। त्याचप्रमाणे आजचा हा आपला कार्यक्रम महिला सामर्थ्यांचा असून एक महिलेचा सत्कार नसून हा आपला आज संपूर्ण महिला
कारण की आपण आज इथं आहोत ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळे. यांनी आज आपल्यासाठी शिक्षणाची दारे उघडवली म्हणून आपण आज एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहोत आणि बसलेलो आहोत. म्हणून आपण त्यांच्या आदर्शावर कार्य केलं पाहिजे असं मला वाटतं. त्याचप्रमाणे मी शेवटी एवढंच म्हणेन की आता एक भावना व्यक्त करते. श्री शिक्षणाची पाठ उघडवणारे, श्री शिक्षणाची पहाट उघडवणारे, सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे, सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे, त्याचप्रमाणे समतेचा पाया रचणारे, शेतकरी कष्टकऱ्यांसाठी लढणारे माझे महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. अशा या आपल्या महान पुरुषाला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आणि सन्मान मिळावा यासाठी आपण सर्व महिलांनी पुढाकार घ्यावा आणि त्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळावा यासाठी सर्व महिला एकत्र येऊन आपण मागणी करूया. एवढी